नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली असं म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी चांगलीच आता चपरांग लावली आहे। मुंबईतून ही मोठी बातमी आहे मित्रांनो। मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंना मुंबईकरांनी मोठा धक्का दिलेला आहे। तर उद्धव ठाकरेंना एक हाताने या ठिकाणी उद्धव ठाकरेंना सर्व मुंबईकरांनी, मराठी माणसांनी या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या बाजूने भक्कमपणे उभा राहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला या ठिकाणी साथ दिली आहे। त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे। एकनाथ शिंदे नेहमी म्हणत असतात की आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराचे वारसदार आहेत, मात्र मुंबईकरांनी ते सपशेल फेल करून दाखवलं आणि उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि बाळासाहेबांचे विचारावर चालणारे नेते आहेत असं मुंबईकरांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आहे। महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना ही संपूर्ण संपणार असं शिंदे आणि भाजपकडून वारंवार बोललं जात होतं, मात्र मुंबईकरांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिला। जवळजवळ 65 जागा या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या मुंबईमध्ये जिंकलेल्या आहेत। आमदार असतील, खासदार असतील, अनेक नगरसेवक असतील, हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मेन जे नेते होते ते संपूर्ण गेले आणि भाजपने देखील उद्धव ठाकरेंचे नगरसेवक फोडले। मात्र असं असतानाही नवीन टीम घेऊन नवीन सहकाऱ्यांच्या सोबत उद्धव ठाकरेंनी ही महापालिका निवडणूक लढली आणि या ठिकाणी अनेक नव्या चेहऱ्याला या ठिकाणी संधी देण्यात आली आणि मुंबईकरांनी देखील उद्धव ठाकरेंच्या या प्रयत्नाला साथ दिली आणि उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी 65 ठिकाणी या ठिकाणी उमेदवारांचा विजय हा या ठिकाणी मुंबईकरांनी करून दिला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंची ताकद कमी आहे आणि ठाकरे हेच मुंबईचे किंग असं या ठिकाणी मुंबईकरांनी दाखवून दिलं। त्यामुळे मुंबईकरांनी हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे, तर उद्धव ठाकरे यांना भरभरून आशीर्वाद दिला आहे। मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? उद्धव ठाकरे हे मुंबईमध्ये 65 जागा जिंकून या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि मुंबईमध्ये आता निवडणुकी आणि महापौराचं समीकरण या ठिकाणी जोडण्यात येत आहे। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होईल का? आपल्याला काय वाटतं मित्रांनो? या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।